सिंगापूरचं आहे. आणि मग हे कळलं होतं की सीझन नाही लागत. मग आता तुम्हाला जर सिंगापूरला जायचं असेल तर तुम्ही कधीही जाऊ शकता. फक्त तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर टाळावं, कारण की युजली या काळात सगळीकडेच सुट्ट्या असतात. क्रिसमसमुळे गर्दी असते आणि एक्सपेन्सिव्ह खूप असतं. आणि तो तिथला पीक पावसाळ्याचा पण सीझन आहे. म्हणजे तिथे डिसेंबरमध्ये. म्हणजे तिथे कसं तिथे 12 महिने पाऊस पडतो. पण असं नाही आपल्यासारखं की दिवसभर पाऊसच पडलाय. अर्धा तास 1 तास पाऊस पडतो मग उघडतं. युजली खूप सकाळी किंवा खूप रात्री खूप जास्त पाऊस पडतो. दिवसभर मोकळं आकाश मिळतं की तुला फिरता वगैरे येतं. मला ते पाऊस जर पडतोय हा, जेव्हा तर तयारी फिरणार आपण कसं? करतो हा. आधी कपडे पॅकिंग पासून ती तयारी करावी लागेल ना. करेक्ट. त्याच्यामध्ये तुम्ही रेनकोट घेऊन गेले होते. हो तिकडे कंपल्सरी छत्री घेऊन जायला लागते. कंपल्सरी. इथूनच घेऊन जायची. हो. तिथं सगळ्यात जास्त विकलं जाणारं प्रॉडक्ट कदाचित छत्री असेल, कारण खूप ठिकाणी आपल्याला दिसतात छत्र्या विकणारे लोक. हो. आणि मग तुम्ही कपडे पण घेताना असेच घ्यायला तुमच्या सोबत घेतले पाहिजेत की तिथं वातावरण खूप ह्युमिड असतं. म्हणजे सिंगापूर नेहमीच ह्युमिड आहे. तर तुम्ही थोडेसे म्हणजे तुम्ही जीन्स वगैरे टाळा, तुम्ही शॉर्ट्स सुती कपडे कपडे घाला, सुती basically, कपडे घाला, हा. की ज्याच्यामुळे तुम्हाला फार गरम नाही होणार आहे. हा. म्हणजे तुम्ही तिथं फिरताना सगळीकडे एसी जरी असलं तरी तुम्ही ज्यावेळेस बाहेर फिरता त्यावेळेस ऊन असतं आणि खूप गरम होतं. त्यामुळे मग आम्हाला ते एक हे होतं की कपडे प्लॅन करताना आपल्याला असे कपडे घेतले पाहिजे जे सुती आहेत, जे तुम्हाला फार गरम नाही होणार. किंवा मग मी जास्त प्रेफर केलं होतं की मी फुल पॅन्ट्स कमी घालेल. मी शॉर्ट्सकडे जास्त प्रेफर केलं होतं की किंवा टी शर्टला जास्त प्राधान्य दिलं की कम्फर्टेबल राहतं, फिरता येतं. आणि सिंगापूरचं काय, सिंगापूरमध्ये तुम्हाला दिवसाला साधारणतः 12-13 किलोमीटर फिरावं लागतं चालत. कारण की चालत का म्हणजे ऍक्च्युअली पब्लिक ट्रान्सपोर्टचा काही इश्यू आहे का तिथं? नाही, तिथलं उलट पब्लिक ट्रान्सपोर्ट भन्नाट आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की जगातलं सर्वात बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट सिंगापूरचं आहे. त्यामुळे तुम्ही MRT, बस, मोनोरेल सगळं त्यांचं खूप भारी आहे. पण तुमच्या MRT स्टेशन पासून तुमचं तुम्ही ज्या फिरायला ज्या जागेवर चालले ती जागा थोडी तरी लांब असते. आणि मग तुम्ही तिकडे टॅक्सी खूप महाग आहे. म्हणजे लोक सांगतात की तुम्ही तिकडची टॅक्सी अवॉइड करा. आणि आम्ही दोघं 8 दिवस एवढी महाग फिरलो. त्या कंट्रीलाच मोस्ट एक्सपेन्सिव्ह कंट्री म्हणतात. खूप महाग आहे. म्हणजे फूड पण बऱ्यापैकी महाग आहे पण टॅक्सी खूपच महाग आहे. त्यामुळे युजली लोक पहिला तुला जर काही ऍडवाइस देत असतील ना तर म्हणतील की बाबा टॅक्सीच्या नादाला तुम्हाला पण कधी जाऊ कळलं? नको. तुम्हाला ज्यावेळेस त्यांनी जास्त पैसे केले त्यावेळेस कळलं? नाही, आम्ही टॅक्सीनी फिरलोच नाही. केलीच आम्ही नाही. 8 दिवसात एकदाही टॅक्सी नाही. जेव्हा फिरलो फक्त मेट्रोनी फिरलो. आणि हार्डली एकदा किंवा दोनदा म्हणजे एअरपोर्ट पासून इथपर्यंत घरी जाईपर्यंत, घरून एअरपोर्ट पर्यंत. आणि फक्त एका ठिकाणी जाताना बस. नाहीतर त्यांचं मेट्रोची कनेक्टिव्हिटी एवढी भारी आहे ना, गरजच लागत नाही की टॅक्सीनी वगैरे फिरायची. खूप भारी आहे. त्यांच्याकडे अजून एक भारी गोष्ट काय सिंगापूरची, की तुम्ही ज्यावेळेस सिंगापूरला जाल ना तर तिथं तुम्हाला एक कार्ड घ्यावं लागतं. तर 2 कार्ड मिळतात. एक तर सिंगापूर एक्सप्रेस पास, ट्रॅव्हल एक्सप्रेस पास, आणि एक इझी लिंक कार्ड. तर आम्ही सजेस्ट करू की तुम्ही गेलात तर तुम्ही इझी लिंक कार्ड घ्या, कारण की एक्सप्रेस पास थोडासा महाग पडतो. फरक काय असतो म्हणजे दोघांमध्ये? स्पेसिफिकली ट्रॅव्हलर लोकांसाठी असतो ना तर त्याचे रेट्स थोडेसे जास्त आणि तुम्ही असतात. $100 मिनिमम टाकावे लागतात. इझी कोणतं लिंक कार्ड येईल तर $100 टाकायचे? नाही, एकच कार्ड येते. पण त्याच्या कार्डची ब्युटी काय आहे, इझी लिंक कार्ड असेल किंवा हे तुम्ही सगळीकडे एकच कार्ड वापरू शकता. म्हणजे मेट्रो, बस, टॅक्सी असेल तर किंवा 7-11 सारखे शॉप्स, सगळीकडे तुम्हाला ते कार्ड कंट्री कशाने पण कुठं कुठेही शॉप करता ते कार्ड केलं टॅप केलं काम होऊन जातं. आणि दुसरी गोष्ट काय आहे, ते तुम्ही कुठल्याही मेट्रो स्टेशनला तिथं वेंडिंग मशीन्स ठेवल्यात, तिथं जाऊन तुम्ही त्याला रिचार्ज करू शकता आणि तुम्ही वापरू शकता. मिनिमम बॅलन्स $2 आहे. मग तुम्ही काही नाही तिथं कार्ड ठेवायचं. तुमच्याकडे जर कॅश असेल तर तुम्ही त्या डॉलर्स किंवा तुम्ही UPI पण तिथं चालतं, पण तुमच्या सिम कार्डवरती फार ऍक्सेसिबल आहे. UPI चालतं काही ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी ऍक्सेप्ट करतात, काही नाही ठिकाणी. म्हणजे तुमच्याकडे जर मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड असेल ना तुम्ही ते पण वापरू शकता. फक्त एवढंच आहे की तुम्हाला फॉरेक्स मार्कअपचं बघावं लागतं. म्हणजे 4% पर्यंत काही काही ठिकाणी लागतो. पण आम्ही काय केलं होतं, आमच्याकडे एक इझी लिंक कार्ड होतं आणि एक कार्ड होतं की ज्याला 0 फॉरेक्स मार्क. म्हणजे असे काही कार्ड आहेत निओ ग्लोबल सारखे किंवा Scapia स्कॅपिया चे एक आहे. सारखे वगैरे, किंवा काही बँक्स पण आता आय गेस ते सिटी बँकनी सुरू केले 0 फॉरेक्स कार्ड. मग ते कार्ड घेऊन गेलं की त्याला काही इंटरनॅशनल चार्जेस लागत नाही नाहीत. मग कॅश पण तुम्ही काय घेऊन गेलते का हा, जाताना? आम्ही जाताना म्हणजे आम्ही तर नेहमी हे की तुम्ही इंटरनॅशनली चालला असेल तर तुम्ही साधारणतः 3-4 हजार तिकडची करन्सी घेऊन जा. तिकडे कोणती करन्सी आहे ती? तर तिकडे सिंगापोरियन डॉलर आहे. आणि साधारणतः आम्ही गेलो त्यावेळेस ₹62, म्हणजे त्यांचा $1 त्यावेळेस भारताचे ₹62 असा रेट चालू होता. ती इथे भेटली इंडियामध्ये? इंडियामध्ये तुम्हाला भेटते. फक्त म्हणजे आम्ही हे सजेस्ट करू की एअरपोर्टला तुम्ही कन्वर्ट नका करू, कारण एअरपोर्टला खूप महाग आहे आणि तिकडे पण नाही. तुम्ही जाताना इथूनच करून जा. तर इथे पुण्यामध्ये आहेत काही, आता आम्ही ते लक्ष्मीवाल्याकडून केलेलं जो लॉ कॉलेज रोडवरती आहे, तर त्याला तुम्हाला तुमचा विजा दाखवावा लागतो आणि तुमचं तिकीट्स दाखवले की तुम्हाला मिळतं.